केलेला आहे। खरं म्हणजे आज अजितदादांची जी काही कमी आम्हाला नक्कीच जाणवली, कारण अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला होता आणि अतिशय शिस्तबद्ध आणि काटकसर आणि योग्य ठिकाणी योग्य कामासाठी तरतूद अशा प्रकारचा त्यांचा अर्थसंकल्प असायचा। आणि दुर्दैवाने त्यांचा दुःखद निधन झाल्यामुळे या अर्थसंकल्पावर देखील दुःखाचं सावट आहे। परंतु मुख्यमंत्री महोदयांनी एक अर्थमंत्री म्हणून आजचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो खऱ्या अर्थाने अजितदादांना एक श्रद्धांजली देणाराच अर्थसंकल्प आहे। कारण त्यामध्ये सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे याच्यामध्ये एक अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला अर्थमंत्री वित्तमंत्री आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। त्याच्यामध्ये हा एक विजनरी अर्थसंकल्प आहे आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे खंबीरपणे वाटचाल करणार आहे। जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं विकसित भारत 2047 कडे वाटचाल सुरू आहे आणि म्हणून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणारा हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज आपण पाहिलेला आहे। आणि मी त्यामुळे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांना ॲज अ वित्तमंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्णपणे पायाभूत सुविधा, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, यामध्ये रस्ते, त्याचबरोबर रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक या सगळ्याचं कनेक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे। आणि प्रकल्पांवर पायाभूत सुविधांवर 21% भांडवली खर्चावर जास्तीचा खर्च या अर्थसंकल्पामध्ये आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मगाशी देखील सांगितलं, ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांवर जास्त खर्च होतो, पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये सुरू असतात, त्याचा ग्रोथ आणि त्याचा विकास गतीने होत असतो। आणि म्हणून आपलं राज्य महाराष्ट्र हे संपूर्ण देशामध्ये जास्त पायाभूत सुविधा सुरू असलेलं राज्य आहे आणि त्यामुळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाही आहेत, लोकांना पायाभूत सुविधांचा फायदाही मिळेल आणि एका बाजूने टॅक्सेशनच्या माध्यमातून, GSTच्या माध्यमातून, रेव्हेन्यूच्या माध्यमातून या ठिकाणी राज्याला महसूल देखील मिळेल। आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये खास करून जे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, अजितदादा आम्ही मिळून निर्णय घेतला की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची 2 लाखापर्यंत आणि त्याची आज घोषणा झालेली आहे। आणि बळीराजाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल। जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह जो देण्याचा तोही निर्णय झालेला आहे। त्यामुळे शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपला अन्नदाता आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे। हे आजच्या अर्थसंकल्पामधून कर्जमाफी ची घोषणा करून आपण सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, ते आम्ही करून दाखवलेलं आहे। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे। त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला लाला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। उद्धव ठाकरे यांनी टीका केली अर्थसंकल्पावर, त्यांनी म्हटलं की आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज बळीराजाला, रयतेला या ठिकाणी सांगायचे की ते रयतेचं राज्य आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये।
आणि त्याच दिवशी ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा आहे आणि म्हणून त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देखील जे स्मारकाचं काम सुरू आहे, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, दुसरा टप्पा लवकर पूर्ण होतो आहे, त्याला देखील कुठेही आर्थिक तरतूद कमी पडणार नाही हे देखील आपण त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे. त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना महाअभियान आम्ही राबवतो आहे, त्याचं देखील या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आरोग्य आपल्या दारी असेल, त्याचबरोबर गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल, जतन असेल, त्याचबरोबर प्रत्येक महापालिका नगरपालिकेला विकासासाठी निधी असेल, अशा शालेय मुलांसाठी अनेक स्पर्धा असतील, अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन रस्ता सुरक्षा मोहीम असेल, अजितदादांचं त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, अशा अनेक योजना जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी हे केलेल्या आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे तुळापूर आणि वडू या ठिकाणी, त्याला देखील या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. स्वर्गीय आमचे सहकारी अजितदादा यांचं देखील स्मारक यथोचित स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार, मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक जी आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होती आहे आणि त्यामुळे मोठ्या लाखोच्या संख्येने युवकांना रोजगार मिळणार आहे. 30 लाख कोटीचे करारनामे दावोसला झालेले आहेत आणि म्हणून हे सगळं जे आहे आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या पर्यटनाला चालना दिलेली आहे. अगदी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरेगावामध्ये वासोटा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे, त्याला देखील पर्यटक जातात, पण तिथे देखील रोपवेने आता त्यांना जाण्याची व्यवस्था होईल. एक वेलनेस सेंटर केलेलं आहे, त्याला देखील चालना मिळेल आणि हे सगळे एकंदरच स्टार्टअपला प्राधान्य दिलेलं आहे. हेल्थमध्ये आरोग्य, मी सांगितलं आरोग्य आपल्या दारी, आम्ही म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील अशा प्रकारचं देखील संकल्प केलेला आहे. असं अनेक मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये आपण हे केलेलं आहे, मत्स्यसंपदामध्ये आपण केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे करत असताना सगळे नियम पाळलेले आहेत. यामध्ये राजकोषीय तूट ही स्थूल राज्य म्हणजे जे फिस्कल डेफिसिट जे आहे 3% कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे, 2.60. त्याचबरोबर राज्याची महसुली तूट जी आहे ती देखील 1% कमी राहिलेली आहे आणि त्याचबरोबर कर्ज 25% घेण्याची मुभा असते, ते देखील 18.5% आहे. त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करून, सगळ्या योजना सुरू ठेवून, कर्जमाफीचं घोषणा करून, नियमामध्ये राहून या ठिकाणी हा अर्थसंकल्प या ठिकाणी यावेळेस मांडलेला आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की देवेंद्र फडणवीसजी हे त्यांनी तर बजेटचं पुस्तक पण लिहिलं होतं, ते एक चांगले अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांच्या या बजेटमधून एक चांगला अर्थतज्ञ महाराष्ट्राला त्यांच्यातून दिसला आहे, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरती टीका केली आहे. ते म्हणतात की कर्जमुक्ती ही थाप आहे, निवडणुकीच्या आधी थाप मारली असं ते म्हणतात. खरं म्हणजे काय खरं म्हणजे मी सांगू का, ते एकदा म्हणाले होते बजेटमधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने आणि ह्या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आरोप करणाऱ्याला जे काम करत नाही त्यांना आरोप करणं, विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतो आहे. त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेसाठी आहे.
आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून त्यांना आरोप करू द्या. थापा मारतात असे आता थापा पण आता त्यांच्याकडे नाही, तोही आमच्याकडे आलेला आहे. तुम्ही नेहमी भाषणाच्या वेळी गमतीने म्हणता शिंदे सर, तुम्ही भाषणात बाळासाहेबांच्या बरोबर असलेला थापा मी सांगतोय, बाळासाहेबांची सेवा करत असलेला थापा. सर तुम्ही नेहमी भाषणामध्ये गमतीने म्हणता शिंदे सर, तुम्ही भाषणात नेहमी गमतीने म्हणता की डॉक्टर एकनाथ शिंदेंनी बरोबर ऑपरेशन केलं, निसर्ग उपचार केंद्र दरेला दिलंय, तिकडे पण डॉक्टर एकनाथ शिंदे उपचार करणार. अरे बाबा, मी वेगवेगळे ऑपरेशन करतो. तिथं वेलनेस सेंटर आहे, नॅचरोपॅथी आहे, तिथे ऑपरेशन करायला मीच जाणार नाही आहे, माझं काम दुसरीकडे आहे. तिथे अरे बाबा, खरा डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, समजलं की नाही. आणि तुम्हाला त्या वेलनेस सेंटरमध्ये विरोधकांना देखील आम्ही तिकडे बोलवू, त्यांचा पण जो मानसिक ताणतणाव आहे तो देखील कमी होऊन जाईल. सर तुमच्या योजनेवरची विरोधकांनी टीका केलेली आहे की निवडणुकीच्या आधी 21 रुपये करणार होते, मात्र आता फक्त तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, मात्र 21 रुपये केले नाही. अरे आम्ही सांगतो ना, आम्ही म्हणायचो कर्जमाफी आम्ही करणार, कर्जमाफी या ठिकाणी करून आम्ही दाखवली, बोलतो ते आम्ही करतो, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. आणि आज कर्जमाफी झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आज 2100 रुपयाचं जे लोक म्हणतात, जे लोक कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी, त्यांना तर अधिकारच नाही बोलण्याचा, पण आम्ही जे 2100 रुपये लाडक्या बहिणींचं बोललेलो आहोत ते 2100 रुपये पण योग्य वेळी आम्ही देणार. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज थकबाकी आहे त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय झालेला आहे. समृद्धी महामार्ग हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट, शक्तीपीठ हा जो मार्ग आहे त्याच्यासाठी काही तरतूद केली आहे? समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आहे आणि जे शक्तीपीठ आहे त्याचं जमीन अधिग्रहणासाठी, लँड ॲक्विजिशनसाठी तरतूद झालेली आहे. सर मुंबई गोवा महामार्गावरती आता टोल बसवला जाणार आहे. तो मुंबई गोवा महामार्ग आमचा राज्य सरकारचा नाही आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे तो. हाँ, मोदी जी के ड्रीम को विकास और गति को आगे बढ़ाने वाला अर्थसंकल्प है, बजट है, संक्षेप में थोड़ा सा बताइए. आज का अर्थसंकल्प जो है ये सर्व समावेशक है. मैं इतना ही कहूँगा कि आज हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा हमारे बीच नहीं है, लेकिन जो 11 बार उन्होंने अर्थसंकल्प यहाँ पर पेश किया था वो सर्व समावेशक अर्थसंकल्प और पूरी तरह डिसिप्लिन, अनुशासन अर्थसंकल्प, अनुशासित अर्थसंकल्प होना चाहिए, ये उनका हमेशा कहना था. आज देवेंद्र फडणवीस जी ने जो अर्थसंकल्प पेश किया है उसमें ये सही माने में जैसे सर्व समावेशक है, हर किसानों के लिए है, लाडली बहनों के लिए है, युवाओं के लिए है, सभी लोगों के लिए है, एक प्रकार की श्रद्धांजलि अजीत दादा पवार जी को ये दी हुई है. मैं इतना ही कहूँगा कि इसमें पूरी तरह ये इंफ्रास्ट्रक्चर है, एजुकेशन है, यहाँ पर सिंचाई के प्रकल्प है, यहाँ पर किसानों का कर्ज माफ़ किया है, इस पे लाडली बहन योजना शुरू रखने के लिए प्रावधान किया है, कई योजना जो शुरू है वो शुरू रखने के लिए प्रावधान किया गया है. और इसलिए आज कितने बड़े इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट महाराष्ट्र में शुरू है. देश में नंबर 1 प्रोजेक्ट है, महाराष्ट्र स्टार्टअप में नंबर 1 है, जीडीपी में नंबर 1 है, एफडीआई में नंबर 1 है. और इसीलिए ये महाराष्ट्र जो है ये आज हम कहेंगे तो विकसित महाराष्ट्र 2047 के तरफ ये क्या कहते हैं, विकसित बढ़ने वाला ये अर्थसंकल्प है. जैसे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है विकसित भारत 2047 का जो संकल्प है उसको योगदान देने वाला ये अर्थसंकल्प है. इसलिए उनका $5 ट्रिलियन का जो
एक गोल प्रधानमंत्री जी ने रखा है। मैं इतना ही विश्वास के साथ कहूँगा, उनका 5 ट्रिलियन का डॉलर का गोल है, वो महाराष्ट्र जरूर उसमें 1 ट्रिलियन डॉलर नहीं, उससे ज़्यादा हमारा योगदान जरूर देंगे, क्योंकि महाराष्ट्र यहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 राज्य है, और इसलिए मोदी जी का सपना जो साकार करने में महाराष्ट्र की भूमिका अहम होगी, इतना मैं कहूँगा। और ये सब करते समय जो फिस्कल डेफिसिट है, रेवेन्यू डेफिसिट है, ये सब नियम में रखकर 3% से कम है फिस्कल डेफिसिट, और रेवेन्यू डेफिसिट है वो 1% से कम है। हमें कर्जा निकालने की मर्यादा 25% है, अभी हम 18.5% पे है। ये सब लाडली बहन योजना, सभी योजना शुरू रखकर किसानों के कर्ज माफ़ी करने के बावजूद हम नियमों का पालन किया है। इसलिए मैं देवेंद्र जी को धन्यवाद देता हूं और उनका अभिनंदन करता हूं। सब पूरी योजना बिठाकर डेवलपमेंट के लिए पैसा, इंफ्रास्ट्रक्चर के पैसा, ये सब, और 21% ये खर्च बढ़ा भी है और इंफ्रास्ट्रक्चर पे। तो ये सब करने के बावजूद 30 लाख नौकरी हम देने वाले हैं, 30 लाख नौकरी हम देने वाले हैं। ऐसे में 30 लाख नौकरी क्या रोजगार यहाँ के युवाओं को मिलेगा? महाराष्ट्र का युवा आज भी बेरोजगार है। और देखिए हमारे महायुति सरकार ने 1,25,000 तो सरकारी नौकरियां दी 3.5 सालों में, अभी 75,000 और दे रहे हैं। और अभी 30 लाख करोड़ का जो इन्वेस्टमेंट आया है स्किल डेवलपमेंट सेंटर के माध्यम से, ये बड़े पैमाने पर रोजगार मिल रहा है। गढ़चिरौली जैसे इलाके में जो नक्सलग्रस्त इलाका था, वहाँ पर हजारों लोग काम कर रहे हैं, वहाँ स्टील हब बन रहा है, वहाँ पर स्टील इंडस्ट्री आ रही है। और इसलिए इंफ्रास्ट्रक्चर के माध्यम से बड़े पैमाने पर, और जो विदेशी इन्वेस्टमेंट है, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट है, 30 लाख करोड़ के एमओयू तो अभी साइन किए, देवेंद्र जी गए थे और उदय सामंत, तो उससे बड़े पैमाने पर लाखों लोगों को रोजगार मिलेगा। ये तो सही बात। देखिए स्थानिक लोगों को ही नौकरियां मिलेगी। और मैं इतना कहूँगा, जन्म शताब्दी वर्ष है बाला साहब ठाकरे जी का, और उनके जो उनके सपने थे उसे भी पूरा करने के लिए उनका स्मारक भी पूरा होगा। और शासन अपने द्वार पर जो हमने किया था, आरोग्य अपने द्वार पर, ये भी हम स्कीम लगा रहे। ये जो हमारे गढ़कोट किले जो है उसका संवर्धन करना, जतन करना, और ये सब उसमें रखकर झोपड़पट्टी मुक्त मुंबई, ये बाला साहब ठाकरे जी का सपना, 40 लाख लोगों को घर देना, ये भी उनके अभियान में, ये जो महाअभियान जो चलाएंगे उसमें ये बजट में उसके लिए भी प्रावधान किया है। इसलिए मैं इतना ही कहूँगा कि ये बजट जो है सर्वसमावेशक है और ये महाराष्ट्र को आगे बढ़ाने वाला है। अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धाचा जिस तरह से युद्ध में फॉरेन विदेशी जो नीति है उसको लेकर राहुल गांधी, उनके पार्टी के नेता, तमाम जो विपक्ष है मोदी सरकार पर हमलावर है कि इन्होंने देश की विदेश नीति की दिया जो है उड़ा दी है। देखिए, हर बार प्रधानमंत्री मोदी जी को बदनाम करना, उन पर आरोप लगाना, उनको टारगेट करना, ये विपक्ष की नीति रही है। ये विपक्ष की एक आदत बन गई है। ये प्रदेश में जाके, विदेश में जाके भी हमारे देश की बदनामी करते हैं, प्रधानमंत्री जी की बदनामी करते हैं। ये क्या देश प्रेम है? ये क्या देशभक्ति है? ये तो मैं कहूँगा देशद्रोह है। ये किसकी बात करते हैं? पाकिस्तान जब ऑपरेशन सिंदूर के समय में ये सब लोग पाकिस्तान की बोली बोल रहे थे। इनका प्रेम पाकिस्तान के ऊपर है क्या हिंदुस्तान के ऊपर है? और इसलिए मोदी जी के ऊपर कितने भी आरोप लगाओ, जितने आरोप लगाओगे उतनी देश की जनता उनके साथ चलेगी। और इसलिए मैं कहूँगा 2014 का इतिहास देखो, 2014 से पहले जितने स्कैम देखो, 2G स्पेक्ट्रम, कोयला घोटाला, कॉमनवेल्थ घोटाला, चारा घोटाला, और कौन सा घोटाला है, कितने घोटाले बहुत सारे हो गए। 2014 के बाद विपक्ष को एक भी दाग मोदी जी के ऊपर लगाने की हिम्मत की है? नहीं की है। इसलिए ये प्रदेश में जाके पाकिस्तान को लेके, अमेरिका को लेके
मोदी जी के ऊपर आरोप लगाते, ये आरोप लगाना उचित नहीं है। प्रधानमंत्री जी को ये बार बार टारगेट करने का काम जो कांग्रेस कर रही है, इनको जनता उनकी जगह दिखा देगी और जनता दे। ये तो अभी अपना भारत मंडपम में दुनिया के लोग आए थे। ये इंडिया AI समिट में, वहाँ तो चड्डी बनियान गैंग बन के गए ये कांग्रेस वाले। ये क्या सिखाते हैं? ये पूरी देश की खुद की पार्टी के तो बेइज्जत कर दी उन्होंने, लेकिन विदेशी लोगों के सामने हमारी जो संस्कृति है उसको भी बिगाड़ने का काम उन्होंने किया। इसलिए मैं उनकी कड़ी निंदा करता हूँ। युद्धाची झळ आहे जी भारतालाही पोचू लागलेली आहे. व्यावसायिक पुरवठ्यातले जे गॅस आहेत त्यावरती आता निर्बंध येताना पाहायला